नमस्कार मित्रांनो, हवामानाच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळेल. तर मित्रांनो, गेले काही दिवस उन्हाचा पारा जो आहे तो वाढलेला असून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतील काही बहुतांश भागांमध्ये जवळजवळ 40-42 तर काही ठिकाणी 43पर्यंत जो उन्हाचा जो आकडा आहे तो वाढलेला किंवा कमी जास्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात एक आनंदाची बातमी आहे की काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस किंवा पावसाच्या हलक्या सरी जे आहेत ते आपल्याला पडताना पाहायला मिळत आहेत. तर जो मान्सूनचा प्रवास आहे तो बहुतांश अंदमान निकोबारच्या बेटातून काहीसा प्रमाणात पुढे सरकलेला आपल्याला सॅटेलाईटद्वारे दिसत आहे, परंतु अजूनपर्यंत मान्सून जो आहे तो केरळमध्ये आलेला नाही. मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो केरळमध्ये पडत आहे. सध्या स्थिती जी आहे ती केरळमध्ये आपण पाहू शकता की तामिळनाडू आणि केरळचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी चालू आहे. परंतु हवामानाचा जो अंदाज आहे तो मान्सून फ्री पाऊस आहे असं म्हटलं जातं आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये हे वातावरण निवळेल अशी आशा आहे आणि मान्सूनचा जो पाऊस आहे तो आपण आशा करूया की केरळातून लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची जी सुरुवात आहे ती हो. आणि त्यासाठी आपण बघू शकता की सध्या स्थिती पाहता जो केरळचा भाग आहे आणि तामिळनाडूचा भाग आहे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली स्थिती तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघू शकता की ढगाळ वातावरण तिथे हे तयार झालेलं असून काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस हा होऊ शकतो, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. परंतु आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, बार्शी, अकलूज, दौंड तसंच बीडलगतील काही भाग, लातूरचा काही भाग ह्या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो असं हवामान विभागाने अंदाज जो आहे तो वर्तविलेला आहे. तर काही स्वरूपात नागपूरचा जो भाग आहे, नागपूर असेल, यवतमाळ असेल, गोंदिया आहे, या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी वातावरण जे आहे ते ढगाळ झालेलं असून त्या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात पावसाच्या ज्या हलक्या सरी आहेत त्या पडू शकतात. तर छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे तर छत्रपती संभाजीनगरचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर आपण बघू शकता की दौंडचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा काही स्वरूपात हलक्या सरी ज्या आहेत ते पावसाच्या पडू शकतात. तर आपण बघू शकता की विशाखापट्टणम लगतील जो काही भाग आहे तर आपण बघू शकता की ओडिशा लगतील हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस जे आहे तो ह्या ठिकाणी पडू शकतो. आपण बघू शकता की विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा ओडिसाच्या जो हा सर्कल तयार झालेला आहे, कलिमिला हे जे शहर आहे त्या लगतील जो हा परिसर आहे तर त्या परिसरामध्ये आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा तिथे पडताना आपल्याला जो सॅटेलाईटद्वारे जो इशारा आहे तो हवामानाने दिलेला आहे. तर मित्रांनो, हवामानाच्या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा.